अशीच काहीशी परिस्थिती परभणीमध्ये देखील पाहायला मिळते। बहुतांश जे उच्च शिक्षित तरुण आहेत हे सध्या पुन्हा एकदा शेतीकडे वळू लागलेत। मात्र अशात देखील परभणीच्या एका शेतकऱ्यानं भेंडी पिकवलेली होती, नवा प्रयोग केलेला होता। मात्र तरी देखील या अतिवृष्टीनं त्याच्या जे शेतामध्ये आहे ते अतोनात नुकसान केलेलं आहे। काय नक्की घडलंय कृष्णा भोसलेच्या बाबत, काय त्याच्या जीवनावर याचा परिणाम होणार आहे पाहूया। सध्या शिरकळस या भागामधल्या या भेंडीच्या शेतीमध्ये आहे। आपण बघू शकतो की जवळपास इथं 1 ते 1.5 फूट पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे। त्यामुळं ह्या तरुण शेतकऱ्यानं जे काही भेंडी लागवड केली होती त्या भेंडीचं नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर ह्याचे जे काही भेंडी आलेली आहे ही पूर्ण सडायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो आता हे असंच, कारण मागच्या 4-5 दिवसापासून सातत्यानं पाऊस सुरू आहे परभणी जिल्ह्यात आणि या सगळ्या भेंडीचं नुकसान होत आहे। आपल्यासोबत हा तरुण शेतकरी मित्र, किती शिक्षण झालेलं तुझं आणि काय आता हे नुकसान आहे? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझं BA पास आउट आहे मी आता हे नवीन प्रयोग केला होता। तर याच्यामध्ये आपण भेंडी हे पीक घेतलं होतं, पण आता जास्त पाऊस झाल्यामुळं आता बघताय तुम्ही इथं आता हे पूर्ण मुळा नष्ट झालेले आहेत या पिकाच्या। तर याच्यामधून आता येणारं उत्पन्न जे आहे ते पूर्ण घटणार आहे। जास्तीत जास्त सरकारने, आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पाहावं, शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन प्रत्यक्षरित्या खर्च किती झाला आहे आणि त्याचं नुकसान कितपत झालंय हे पाहून काही ना काहीतरी शेतकऱ्यांना फुलाची पाकळी एवढी मदत द्यावी। भेंडी लागलेली आहे, चांगल्या प्रकारची भेंडी लागलेली, मात्र या सातत्यानं आलेल्या पावसामुळं एवढं मोठं पाणी या शेतीमध्ये जमलेलं आहे आणि भेंडी जी आहे ती सडायला लागलेली आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, ABP माझा, शिरकळस।